मित्रांनो, उन्हाळा आलाय आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसांच्या मध्ये शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे तोंड येणे, हातापायांची आग होणे, डोळ्याची जळजळ होणे, पित्ताच्या तक्रारी वाढणे हे त्रास आपल्याला होत असतात। आणि ह्याच बरोबर चिडचिडेपणा, अस्वस्थपणा, शांत झोप न लागणे ह्या मानसिक तक्रारी सुद्धा होतात। आणि ह्या सगळ्या तक्रारींच्यासाठी, ह्या उष्णतेच्या त्रासांच्यासाठी आपल्याला नॅचरल सोल्युशन म्हणून काही प्राणायाम वापरता येतात आणि ज्याच्यामुळे हे उष्णतेचे त्रास कमी होऊन आपल्याला गारवा अनुभवायला मिळू शकतो। आता तुम्ही म्हणाल की हे प्राणायाम करायचे तर अवघड असतील, आपल्याला जमतील का? तर मित्रांनो, मला नक्की खात्री आहे की हे प्राणायाम एवढे सोपे आहेत की हे आपल्यापैकी प्रत्येक जण अगदी सहजपणे करू शकतं। आणि हे 3 प्राणायाम आता आपल्याला बघायचे आहेत, ते कसे करायचे ह्याची कृती सुद्धा बघायची आहे। ह्या प्राणायामांच्या पैकी सगळ्यात पहिला प्राणायाम आहे चंद्रभेदन। आपल्या शरीरामध्ये एकूण 2 नाड्या असतात, एक असते सूर्य नाडी आणि दुसरी असते चंद्र नाडी। आपल्या उजव्या नाकपुडीतून आपण श्वास घेतल्यानंतर सूर्य नाडी ऍक्टिव्ह होते आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घेतल्यावरती चंद्र नाडी ऍक्टिव्ह होत असते। आता ज्यावेळेला आपण सूर्य नाडी ऍक्टिव्ह करतो त्यावेळेला शरीरातील उष्णता आणि ऊर्जा वाढते, तर जेव्हा आपण चंद्र नाडी ऍक्टिव्ह करतो त्यावेळेला ही उष्णता कमी होते आणि शरीर आणि मन अगदी रिलॅक्स व्हायला लागतं। आता उन्हाळ्याच्या दिवसांच्या मध्ये आपल्याला ही चंद्रनाडी ऍक्टिव्ह करण्यासाठी चंद्रभेदन प्राणायाम मदत करतो। आता बघूया तर चंद्रभेदन प्राणायाम नेमका कसा करायचा। तर चंद्रभेदन प्राणायाम करण्यासाठी तुम्हाला प्रणव मुद्रा किंवा विष्णू मुद्रा घ्यायला पाहिजे, ती दाखवतो। त्याच्यासाठी तुम्हाला तर्जनी आणि मध्यमा बंद करायला पाहिजे, त्याच्यावरती अंगठा ठेवायला पाहिजे आणि अनामिका आणि करंगळी बाजूला ठेवायला पाहिजे। अंगठ्याचा वापर उजवी नाकपुडी बंद करण्यासाठी करायचा आहे आणि अनामिकेचा वापर डावी नाकपुडी बंद करण्यासाठी करायचा। आता आपण एक्झॅक्ट चंद्रभेदनला सुरुवात करूयात। इथं एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवतो। अशा पद्धतीने मी पहिल्यांदा डाव्या नाकपुडीतून श्वास आतमध्ये घेतला। आता मी काही वेळ श्वास रोखून धरतो आणि मग उजव्या नाकपुडीने मी श्वास बाहेर सोडतोय। म्हणजेच डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन थोड्या वेळ रोखून धरून उजव्या नाकपुडीतून श्वास सोडणे, हे झालं चंद्रभेदनचं एक आवर्तन। परत तुम्ही अशाच पद्धतीने रिपीट डावीकडून श्वास घ्या, रोखून धरा आणि उजवीकडून सोडा। अशा पद्धतीने सलग 10 ते 11 आवर्तनं जर तुम्ही चंद्रभेदनची केलीत तर तुम्हाला त्याचा नक्की चांगला फायदा होऊ शकतोय। फक्त श्वास घेत असताना, सोडत असताना अगदी संथ पद्धतीने सोडा। आणि जर तुम्हाला चंद्रभेदनचे चांगले फायदे मिळवायचे असतील तर अशा पद्धतीने चंद्रभेदन तुम्ही 5 ते 7 मिनिटं तरी करायला पाहिजे। चंद्रभेदन केल्यामुळे आपल्या शरीराला गारवा मिळतो, उष्णता कमी होते, चिडचिडेपणा, अस्वस्थपणा, झोप न लागणं ह्या तक्रारी सुद्धा कमी व्हायला मदत होते। ह्यानंतरचा प्राणायाम आपल्याला करायचा शीतली। आता नावातच शीतली म्हणजे शरीराला गारवा देणारा असा हा प्राणायाम आहे। पहिल्यांदा त्याची कृती बघूया। तुम्हाला परत कुठल्याही आसनामध्ये बसायचं आहे आणि आपल्याला ह्या प्राणायामामध्ये जिभेची ट्यूब करायची आहे आणि मग त्या ट्यूब मधून श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, रोखून धरायचा आहे आणि मग नाकाद्वारे बाहेर सोडायचा आहे। ह्याच्यामध्ये जिभेच्या ट्यूब मधून आपण ज्यावेळेला श्वास आतमध्ये घेतो त्यावेळेला जिभेमधल्या ओलाव्यामुळे आतमध्ये जाणारी हवा साहजिकच थंड होते आणि त्यातला गारवा आपल्या शरीराला सुद्धा मिळायला लागतो। मी एक शीतलीचं आवर्तन तुम्हाला करून दाखवतो। अशी शीतलीची तुम्ही 10 ते 11 आवर्तनं करू शकताय। तुम्हाला जर वाटत असेल की अजून करावेत तरी काही हरकत नाही, तुम्ही जास्त वेळ सुद्धा शीतली आवर्तनं करू शकताय। फक्त जर तुम्हाला जिभेची ट्यूब करता येत नसेल तर नाराज होऊ नका, कारण शीतलीमध्ये जे फायदे मिळतात जसं की शरीरातील उष्णता कमी होते, वाढलेला बीपी कमी होतो, मनाची अस्वस्थपणा, चिडचिडेपणा कमी होतो, छातीत जळजळ होत असेल, पित्त वाढलं असेल, डोकं दुखत असेल, घशामध्ये उष्णता जाणवत असेल तरी सुद्धा ह्या सगळ्या तक्रारी शीतलीतून कमी होऊ शकतात। पण जर शीतलीमध्ये तुम्हाला टंग रोल करता येत नसेल, जिभेची ट्यूब करता येत नसेल तर ह्यानंतरचा जो प्राणायाम आहे तो हेच सगळे फायदे तुम्हाला देऊ शकतोय आणि तो प्राणायाम आहे शीतकारी।
आता शितकारी करत असताना आपल्याला दोन्ही दात एकमेकांच्या वरती ठेवायचे आहेत आणि दातांच्या फटीमधून हवा आतमध्ये खेचून घ्यायची आहे आणि मग ही हवा ज्या वेळेला तोंडातल्या किंवा जिभेतल्या ओलाव्यामुळे थंड होते आणि आपल्या फुफ्फुसांच्या मध्ये भरली जाते, तेव्हा तोच गारवा आपल्या सगळ्या शरीराला मिळायला लागतो आणि मग ही हवा, हा श्वास आपल्याला नाकाद्वारे सावकाश बाहेर सोडायचा. मी तुम्हाला शितकारीचं एक आवर्तन करून दाखवतोय, पण आवर्तन करत असताना मी हाताच्या हालचाली करत असतो. त्यावेळेला श्वास घेणं, श्वास रोखून धरणं आणि श्वास सोडणं ह्या क्रिया तुम्हाला ह्या हातातून दाखवत असतोय. तुम्ही मात्र दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये ठेवून प्राणायाम करत राहा. तर हे होतं शितकारीचं एक आवर्तन. शितकारीचे आवर्तन सुद्धा तुम्ही 10 ते 11 करू शकताय. अगदी तुम्हाला चांगलं जमत असेल, बरं वाटत असेल तर तुम्ही 21 आवर्तन केले तरी सुद्धा चालू शकतं. शितकारी केल्यामुळं उष्णता आणि पित्त तर कमी होतच, त्याचबरोबर तोंड येणं, जिभेला फोड उठणं किंवा हिरड्यांना सूज येणं ह्या तक्रारी सुद्धा कमी होतात. त्याचबरोबर BP कमी होतो. त्वचेमध्ये जर उष्णता होत असेल, अंगावरती पित्त उठत असेल तर हे सुद्धा ह्या शितकारीतून कमी होऊ शकतं. तर हे होते 3 उन्हाळ्यामध्ये गारवा देणारे प्राणायाम. ह्या तिन्ही प्राणायामाचा तुम्ही नियमित अभ्यास करू शकताय. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण एक दिवस एकच प्राणायाम जास्त वेळ करायचा, तर तुम्ही एक दिवस चंद्रभेदन, दुसऱ्या दिवशी शीतली आणि तिसऱ्या दिवशी शितकारी करू शकताय. फक्त उन्हाळ्यामध्ये किंवा फक्त उष्णतेच्या तक्रारींच्या मध्येच नव्हे तर उच्च रक्तदाब असेल, वाढणाऱ्या थायरॉइडची तक्रार असेल, अतिशय ताणतणावाचा सामना तुम्ही करत असाल किंवा झोपेची तक्रार असेल, चिडचिडेपणा असेल, ह्या सगळ्या आजारांच्या मध्ये तुम्ही हे प्राणायाम वापरून त्याचा फायदा घेऊ शकताय. ह्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय, पण तुम्हाला वाटत असेल की आणखी कुठला तरी विषय तुमच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवायला हवा, तर मला तो विषय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.